भास्कर दादा ऐक माझं, आपण आकाशाची वाट बघतोय पण अरे वेळ निघून चाललाय. अजून डिले केलं ना तर आपल्या हाती काहीच राहणार नाही रे इतकी मेहनत करून. ही वेळ खूप महत्वाची आहे. मग तू सही कर, कारण आकाश आल्याशिवाय मी पेनला हात सुद्धा लावणार नाही. आकाश आला की मी त्याच्याशी बोले आणि मग माझा निर्णय घेईन. असं काय करताय तुम्ही? अखिल म्हणतोय ना त्याने व्हेरिफिकेशन केलंय. एकदा तरी विश्वास ठेवून बघा ना अखिलवर. भावनी तू प्लीज शांत बसशील. तुला या डीलबद्दल काही माहिती नाही आहे ना, मग प्लीज मध्ये बोलू नकोस. सॉरी दादा, मी लहान तोंडी मोठा घास घेते. पण अखिलवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? म्हणजे आपण आकाश दादाचं मत लक्षात घेतोच आहे की. पण आकाश दादा ऑलरेडी लेट आहे आणि आपल्यालाही उशीर झाला. एवढं मोठं डील आपल्या हातून गेलं तर आपण कोणाला जबाबदार धरणार आहे? म्हणून मी कोणतीही शहानिशा न करता या डॉक्युमेंट्सवर सही करू असं वाटतंय तुला? तुम्ही सगळे मला फोर्स करताय का? दादा तुला कोणीही फोर्स करत नाहीये, तुला फक्त मी समजावून सांगतोय रे. अरे वेळ वाया चाललाय. ते क्लायंट बघ अर्धा तास जरा बाहेर उभे आहेत, त्यांना काय वाटेल? आणि तू त्यांच्या समोर त्यांच्यावरती आरोप केलास. अरे करण्याआधी जरा विचार तरी करायचास ना. अखिल, जास्त बोलतोयस तू आणि तू मला अक्कल नाही शिकवायची हं? मी कोणतेही आरोप उगाच करत नाहीये. आकाशशी माझं बोलणं झालंय आणि मी तुला हजारदा अवेअर करण्याचा प्रयत्न केलाय, पण तू समजतच नाहीयेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी CEO असलास ना तर मी सुद्धा जॉईंट CEO आहे. त्यामुळे मी सही केल्याशिवाय कोणतंही डील फायनल होणार नाही आणि आकाश आल्याशिवाय मी कोणत्याही पेपरवर सही करणार नाही, हे माझं ठरलंय. बस गप्पा बसा दोघी. तोंडातून एक अक्षर सुद्धा काढलं तर याद राखा. हा सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मी तुम्हाला हे सांगायला आलोय की मला अर्ध्या तासात निघावं लागेल. तर तुम्ही सांगा आता काय करायचं ते, म्हणजे त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर करूया. हाय एव्हरीवन. कसे आहेत बच्चा? तुम्ही सगळे कसे आहात? नाही मला कळलं की सरप्राईज आहे इथे. काय ग जयू? तनया फोनवर म्हणाली की सरप्राईज आहे म्हणून आले मी. अरे सर तुम्ही इथे काय करताय? अरे विशाखा मॅडम नमस्कार. तुम्ही इथे कशा काय? अहो, कशा म्हणजे काय, माझ्या जावयाचं घर आहे हे. आणि मला कळलं की तो काहीतरी सरप्राईज देणार आहे म्हणून आलीये मी. पण तुम्ही काय काम काढलं? मिस्टर अखिल ठाकूर यांच्याबरोबर माझं एक डील आहे आज. ओ बर. त्यासाठी त्यांनी मला इथे बोलवलंय. अरे वा, व्हेरी गुड. मग काय अखिल झालं का डील? ऍक्च्युली जे सरप्राईज प्लॅन केलं होतं ते हेच. ओ अच्छा. माझ्या आयुष्यातली पहिली मोठी डील. अख्ख्या भारतात एकाच वेळेस 100 इव्हेंट्स करण्याची डील. क्या बात आहे. आणि ही डील मला माझ्या आईबाबांसमोर साईन करायची होती आणि त्यासाठीच मी सरगर सरांना घरी इन्व्हाइट केलं होतं आणि ते माझ्या रिक्वेस्टचा मान ठेवून आले सुद्धा. मग डील साईन झालं की नाही? नाही अजून नाही, पण होईल होईल. अखिल, अरे तू मम्माला खरं सांगू शकतो. मम्मा आपल्या घरचीच आहे. एक मिनिट. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे असं आहे की मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे तो. यांचं म्हणणं आहे की माझी कंपनी फ्रॉड आहे. हो ना मिस्टर भास्कर? आणि यांचे भाऊ आकाश ठाकूर त्यांचंही तेच म्हणणं आहे. इनफॅक्ट त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आहे माझ्या कंपनीबाबत आणि त्यांचा तसा आरोप आहे. बरोबर ना मिस्टर अखिल? नाही सर नाही, मी असं काहीच म्हणालो नाहीये. मी तुमच्यावरती काही आरोप नाही केला सर. भास्कर दादाचं म्हणाल तर आय थिंक काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे. करेक्ट.
यू आर ॲब्सोल्युटली राईट. मिसअंडरस्टँडिंगच झालेलं असणार. म्हणजे असं आहे की आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एखाद्या कंपनीला जर का हरवायचं असेल तर त्या कंपनीबद्दल चुकीचे पुरावे, चुकीची माहिती, मिसकम्युनिकेशन हे रायव्हल कंपनी करतेच. अरे ती स्ट्रॅटेजी असते त्यांची. आणि आय एम शुअर सरांच्या कंपनी बाबतीत सुद्धा ना हे असंच झालेलं असणार. म्हणजे भास्कर असं आहे की अरे सरांची कंपनी फ्रॉड असूच शकत नाही. मी स्वतः कितीतरी डील्स साईन केली आहेत त्यांच्या बरोबर. आय मीन त्यांच्या कंपनी बरोबर. आणि खरं सांगू का, अनेक कंपन्यांनी त्यांच्या कंपनीबरोबर टायअप सुद्धा केली आहेत. उदाहरणच द्यायचं झालं ना तर PMP पंप्स, वॉटर प्युरिफायर, जीवा कम्युनिकेशन्स या मोठ्या कंपनींनी टायअप केले त्यांच्या कंपनी बरोबर. अरे सरांचं खूप नाव आहे मार्केटमध्ये. अतिशय चांगला माणूस, विश्वासू माणूस, व्यवहाराला चोख. आजपर्यंत त्यांनी कुणाचा एक नवा पैसा सुद्धा बुडवलेला नाहीये. आणि हे बघा, तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की मी सरांच्या तोंडावर त्यांचं कौतुक करते तर तुम्ही चौकशी करू शकता. अगं काय सांगतेस विशाखा तू? पण आकाशने मला फोनवर सांगितलं की नाही ते वसुंधराने कुठले तरी भलते असेल ते पुरावे दिले असतील त्याच्या हातामध्ये आणि आकाश तेच धरून बसला असेल म्हणून त्याचा फोन आला तुला. मला वाटतं ना जयश्री अगदी बरोबर बोलते. नाही म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मला काही इंटरफिअर करायचं नाहीये. पण एक बोलू का मी, मला खरंच असं वाटतं की अखिल दिवस रात्र जी मेहनत करतोय ना त्याचं त्याला अजून फळ नाही मिळालेलं. आणि त्या वसुंधराला ना कदाचित असं वाटत असेल की अखिल मेहनत करून पुढे जाईल आणि आकाशला अशी साधारण कामं करायला लागतील म्हणून कदाचित ती गैरसमज पसरवत असेल, नाही का? हां बरोबर आहे तुझं विशाखा. भास्कर मी काय म्हणते, तू आता फार विचार नको करत बसू त्याच्यावर. तू सही करून टाक. कसं आहे, अखिलनी चौकशी केलीच आहे ना कंपनीची, मग तो घेईल ना जबाबदारी. नाही तर तुम्ही दोघांनीही जबाबदारी घ्या, काय हरकत आहे. तसाही माझा वसुंधरावर काही विश्वास नाहीये. आणि आकाशला जे या कंपनी विरुद्ध पुरावे सापडले ते खोटे नसतील कशावरून. विशाखा मावशी, तू म्हणतेस त्याप्रमाणे यांच्या रायव्हल कंपनीने यांचं रेप्युटेशन खराब होण्यासाठी काय केलं असेल तर हे शक्य आहे. म्हणजे तसेच पुरावे मिळतील ना. हो अगदी. एक्झॅक्टली, आम्ही पण तेच म्हणतोय दादा. नाही मला वाटतं ना आकाश दादाला नक्की काहीतरी गैरसमज झालाय. घ्या, हेच मी तुम्हाला कधीच समजावून सांगत होते ना. सगळ्यांदेखत मला ओरडलात तुम्ही. अवनी, आणि हे बघ, विशाखा ओळखते ना त्यांना. मग आपण विश्वास ठेवायला काय हरकत आहे, काय ग विशाखा? अगं हो, अगदी 100%. डोळे झाकून विश्वास ठेवा तुम्ही. भास्कर, मला वाटतं तुम्ही दोघांनी मिळून जबाबदारी घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे कुणीतरी जबाबदारी घेतलीच पाहिजे, नाहीतर तुम्हाला कशा सवयी लागणार नाही का? बाबा तुमचं म्हणणं मला पटतंय, पण मला मनातून अजूनही म्हणजे काय? म्हणजे तुम्ही अजूनही सही नाही करणार आहात? हं? हे तुमचं ठरलंय? ठीक आहे, मग माझं पण ठरलंय. मी इथून पुढे ह्या घरात राहणार नाही. अगं अवनी काय बोलतेस तू? तुम्हाला जर
कायम दुसऱ्याच्या भरोशावर जगायचं असेल तर तुम्ही इथे राहा, मी हे घर सोडून निघून जाते. अवनी बहिणी प्लीज असं काही नका बोलू तुम्ही. भास्कर दादा, अखिल, तुम्ही दोघं मिळून घ्या ना जबाबदारी. भास्कर दादा, एकदा विचार कर, आपण जर ही डील साईन केली तर ही डील इंडिपेंडेंटली आपल्या दोघांच्या नावावर लागणार आहे. एक्झॅक्टली. आणि हे सगळे इव्हेंट सक्सेसफुल झाल्यावरती तू विचार कर ना, आपलं मार्केटमध्ये काय रेप्युटेशन असेल, आपली कंपनी काय लेवलला जाईल. दादा बघ, मला वाटतं आपण उगाच वेळ नको वाया घालवायला. आय थिंक आपण आता डील साईन करायला घेऊया. चल. थांबा थांबा. कोणीही ही डील साईन करण्याची गरज नाहीये, कारण एक खूप मोठं सत्य आज मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे. फ्रॉड आहे हा क्लायंट. असं कसं म्हणू शकता तुम्ही? मी माझ्या कंपनीचे प्रोफाईल्स यांना दिलेत, ऑडिट रिपोर्ट्स दिलेत, प्रूफ्स दिलेत, फोटो दिलेत, सगळ्या गोष्टी मी यांना दिलेल्या आहेत. हो का? ज्या ज्या ऑफिसेसचे आणि ज्या ज्या प्लांट्सचे ॲड्रेसेस तुम्ही दिलेत ना, तिथे सगळीकडे जाऊन आलो आहे आणि त्या पत्त्यांवर ना एक ऑफिस आहे आणि नाही कुठलं प्लांट एक्झिस्ट करतं. मी फक्त म्हणत नाही आहे, तसे पुरावे सुद्धा आहेत आमच्याकडे. तिथे असलेल्या लोकांचे स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करून आणलेत आम्ही. आणि तुम्ही ज्या ज्या माणसांचे रेफरन्सेस दिले होते ना, त्यांच्यापैकी कोणी यांना ओळखत सुद्धा नाही. तुम्ही दिलेली सगळी माहिती खोटी होती. एक खोटी फाईल तयार केली तुम्ही. यापैकी काहीही अस्तित्वात नाही. काय झालं? बोला ना आता, काय झालं? ठीक आहे, राहू द्या. तुम्ही म्हणताय ना, तुमचा दावा आहे ना की तुम्ही एक जेन्युइन क्लायंट आहात, तर माझ्या 2 प्रश्नांची उत्तरं द्या फक्त. तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन तर झालंच असेल ना? त्याचे पेपर्स दाखवा जरा. किंवा तुमच्या पार्टनर्सचे, तुमच्या मॅनेजमेंटचे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते दाखवा. ठीक आहे, चला एक तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. तुमच्या कंपनीची वेबसाईट काय? अरे आकाश, आपण ती वेबसाईट चेक केली होती ना? एक्झॅक्टली दादा, वेबसाईट चेक केली ना आपण, पण ती वेबसाईट सुद्धा फेक होती. अरे आकाश, असं काय बोलतोस तू? ही विशाखा म्हणते तिने त्यांच्या बरोबर बिझनेस केलाय, हो की नाही ग? नाही, हो हो हो, म्हणजे मी डील केलंय ना यांच्या बरोबर. हो. अगं काय तू हो काय नाही काय काय हो? नाही हो म्हणतायत ना या. ठीक आहे, आता खरं काय खोटं काय हे पोलिसच शोधून काढतील. मी पोलिसांनाच फोन लावतो, त्यांनाच विचारूया काय खरं आहे काय खोटं आहे ते. नाही नाही, नको नको, मला माफ करा, माफ करा. मला पोलिसात नका देऊ. मी मी या विशाखा मॅडमच्या सांगण्यावरून सगळं केलं. त्यांना डॉक्युमेंट्सवर सही पाहिजे होती. काय या डॉक्युमेंट्समध्ये?
काय आहे या डॉक्युमेंट्समध्ये? त्या डॉक्युमेंट्समध्ये असं लिहिलंय की ठाकूरांची सगळी मालमत्ता आणि सगळ्या कंपनीज विशाखा मॅडमच्या नावावर होतील. काय काय बोलू का पोलिसांना? नाही नाही नाही, मला माफ करा, मी जातो. अखिल अखिल काय झालं? ते म्हणाले तसंच लिहिलंय याच्यात. विशाखा का केलंस असं? एवढंच नाही आई, त्यांनी अजून काय काय केलं ना ते मी तुम्हाला सांगते. आई, तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं होतं ना, म्हणून तुम्ही आकाशरावांच्या मागे लागला होता. आज ते सत्य काय आहे ते तुम्ही ऐकाच. तुम्हाला कायम वाटायचं की मी आकाशरावांच्या जीवावर उठले, पण असं नाही आई. यांनी माझ्या गप्प बसण्याचा फायदा घेतला आणि खूप मोठे मोठे डाव आखले. मी आकाशरावांच्या जीवावर कशी उठले हे चित्र त्यांनी तुमच्या समोर उभं केलं. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेच्या गोळ्या विकणं हा गुन्हा आहे. या ताई तर पाया पडायला लागल्या, म्हटलं की प्रिस्क्रिप्शन घरी राहिले, घरी जाऊन फोटो पाठवते म्हणून. मग त्यांनी पाठवला का? नाही पाठवला. यांनी खोटे पुरावे, खोट्या साक्षी तर एवढंच नव्हे, खोटे वकील सुद्धा उभे केले. या सगळ्यांवरून हे स्पष्ट होत आहे की मिसेस ठाकूरांनी चुकीच्या पद्धतीने झोपेच्या गोळ्या मिळवल्या, आपल्या नवऱ्याला दिला, त्याला झोपावून ठेवलं आणि मग जाऊन दगडू पाटीलांना त्यांना मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. विशाखा मॅम तेव्हा सुद्धा आकाशरावांच्या जीवावर उठल्या होत्या आणि आजही. एवढंच नाही, आकाशराव! आणि आज जर माझा जीव वाचलाय ना तर फक्त वसुंधरांमुळे. माझ्यावर झालेला घात त्यांनी स्वतःवर झेलला आणि या सगळ्यामुळे मला तुमचा कोणाचाही कॉल नाही रिसीव्ह करता आला आणि नाही कोणाला काही कॉल करून सांगता आलं. हा, पण या सगळ्याची कल्पना मी भास्कर दादाला देऊन ठेवली होती. काही काय बोलतोयस तू? काय काय पुरावा आहे तुझ्याकडे की हे सगळं खरं आहे म्हणून? आहेत ना पुरावे माझ्याकडे. आई, जेव्हा मी तुमची आणि आकाशरावांची परवानगी घेऊन एक दिवसासाठी आईबाबांकडे जायचं म्हणाले होते, तेव्हा मी खरं तर लकीला भेटायला गेले होते. तेव्हा आकाशरावही माझ्या मागून आले होते आणि जेव्हा मी लकीला भेटले तेव्हा मला खूप महत्त्वाचं आणि मोठं सत्य कळलं. ते म्हणजे बनीला किडनॅप करणारी, आकाशरावांना मारण्याचा प्रयत्न करणारी आणि तनयाकडून गैरव्यवहार करून घेणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या विशाखा मॅडम.